विजय थलाईवाची जी मानवतावादी सोच आहे, त्यांनी बाबासाहेबांना वंदन करून आणि बाबासाहेबांच्या फोटोचा जे माल्यार्पण करून त्यांच्या विचारावर चालण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे। त्याचबरोबर त्यांनी त्यांची विचारसरणी जर बघितली तर शिक्षित लोकांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे। त्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, IIT असे वकील अशा लोकांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे आणि त्यामध्ये बलात्कारी नाही। तर विजय थलाईवासारखे मुख्यमंत्री आणि युवा कार्यकर्त्याची गरज आपल्या भारताला आहे, मनुवादी मानसिकतेची नाही। विजय थलाईवाच्या पार्टीमध्ये 93% जे पॉलिटिकल साहित्य म्हणजे नवीन आणि त्यांनी त्यांची डिग्री पाहून त्यांना सीट दिलेली आहे। जिथे अन्य पार्ट्यामध्ये रेपिस्ट जे असतात तर त्यांची जी सत्कार केला जातो आणि त्यांना तिकीट दिलं जातं, जे भ्रष्टाचारी असतात त्यांना तिकीट दिलं जातं, पण विजय थलाईवाच्या पार्टीमध्ये असं नाही। तिथे डिग्री पाहून त्यांना तिकीट देण्यात आलं आणि त्याचमध्ये जर बघितलं तर डॉक्टर, इंजिनियर, वकील अशा लोकांना त्यांनी पार्टीमध्ये जागा दिलेली आहे। तर तामिळनाडूचे सीएम विजय थलाईवा यांच्यासारखे प्रत्येक जर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी आपला इमानदारीने जर काम केलं तर निश्चितच भारत जो आहे हा योग्य दिशेने जाईल। पण असं बहुतांशी मनुवादी मानसिकतेच्या लोकांचं मुश्किलच दिसतं, कारण की मनामध्ये जी असतं ते काही ना काहीतरी मनुवादी मानसिकता असतं। विजय थलाईवा नाईक पिक्चरच्या अनिल कपूर सारखे असेच काम करत राहतात।